गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू परंपरेनुसार या दिवशी वेदव्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यांनी वेदांचे संकलन केले, महाभारत आणि अनेक पुराणांची रचना केली. म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे. आई-वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु आणि जीवनाला योग्य दिशा देणारे सर्वजण गुरु मानले जातात. या दिवशी गुरूंचे पूजन, आशीर्वाद आणि त्यांच्या उपदेशाचे पालन करण्याचा संकल्प केला जातो. सनातन धर्मात गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे, कारण गुरुच शिष्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. या दिवसाशी संबंधित एक प्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. गुरु हेच साक्षात परब्रह्म आहे. त्या श्री गुरूंना माझा नमस्कार. गुरु म्हणजे कोण? सनातन धर्मानुसार गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो गुरु. गु म्हणजे अंधकार, अज्ञान, आणि रुपया म्हणजे तो दूर करणारा, प्रकाश देणारा. म्हणून गुरु म्हणजे अज्ञानाचा नाश करून सत्य, धर्म आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारा. गुरु हा फक्त शिक्षण देणारा शिक्षक नसतो. खरा गुरु शिष्याचे जीवन घडवतो, योग्य याची ओळख करून देतो आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतो. सनातन परंपरेतील प्रसिद्ध श्लोक: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याचा अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हेच महेश्वर आहेत आणि गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत. गुरूंचे प्रकारही सांगितले जातात. आई-वडील जीवनाचे पहिले गुरु, शिक्षक विद्या देणारे गुरु, सद्गुरु आत्मज्ञान आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारे गुरु, परमगुरु सर्व ज्ञानाचे अंतिम स्रोत, ज्यांना अनेक परंपरांमध्ये भगवानच मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण अशा सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते. गुरु ही केवळ व्यक्ती नसून ज्ञान, संस्कार आणि सत्याचा प्रकाश देणारे तत्व आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर गुरुशिष्य परंपरेचा उत्सव आहे. वेदव्यासांच्या स्मरणार्थ हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुची महिमा महाभारत, भागवत, स्कंद पुराण, पद्मपुराण, गुरुगीता आणि उपनिषदांसारख्या अनेक ग्रंथांत वर्णन केलेली आहे. महाभारत, वेदव्यास हे महाभारताचे रचनाकार मानले जातात. त्यांच्या स्मरणार्थ आषाढ पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून पाळली जाते. भागवत महापुराण वेदव्यासांचे कार्य, वेदांचे विभाजन आणि पुराणरचना यांचा गौरव वर्णन केला आहे. स्कंद पुराण गुरुची सेवा, तीर्थ, धर्म आणि आषाढ महिन्याचे महत्त्व याबद्दल अनेक वर्णने आहे. पद्म पुराण गुरुची भक्ती, ज्ञान आणि धर्मपालनाचे महत्त्व सांगितले आहे. गुरुगीता भगवान शिव आणि पार्वती यांच्या संवादातून गुरुचे स्वरूप, गुरुची महिमा आणि गुरुभक्तीचे महत्त्व सांगितले आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः हा प्रसिद्ध श्लोक याच परंपरेशी जोडला जातो. उपनिषदेत, विशेषतः मुंडकोपनिषद आणि कठोपनिषद यांत ज्ञानप्राप्तीसाठी योग्य गुरुची आवश्यकता स्पष्ट केली आहे. गुरुपौर्णिमेचा इतिहास. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत प्राचीन आणि पवित्र सण आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनाशी जोडला जातो. महर्षी वेदव्यास यांनी 4 वेदांचे वर्गीकरण केले, महाभारत या महान ग्रंथाची निर्मिती केली आणि 18 पुराणांचे संकलन केले. त्यामुळे त्यांना आदिगुरु आणि जगद्गुरु म्हणून मान दिला जातो.
त्यांच्या ज्ञानामुळे वैदिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली. प्राचीन भारतात गुरुकुल परंपरा होती. विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण, संस्कार, शिस्त, धर्म आणि जीवनमूल्ये शिकत असत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिष्य गुरूंना कृतज्ञतेने प्रणाम करून गुरुदक्षिणा अर्पण करत. ही परंपरा पुढे गुरु पौर्णिमा म्हणून अधिक दृढ झाली. अध्यात्मात गुरुचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. संत परंपरेत असे सांगितले जाते की गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणूनच गुरूंना ईश्वरापर्यंत पोहोचवणारा मार्गदर्शक मानले जाते. भारतीय संत परंपरेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांसारख्या संतांनीही गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले. प्रसिद्ध श्लोक: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे. तेच परब्रह्म आहेत. अशा श्री गुरूंना माझा नमस्कार. गुरु पौर्णिमा हा केवळ सण नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरूंचे ज्ञान, संस्कार आणि आशीर्वाद यांमुळेच व्यक्तीचे जीवन उज्ज्वल बनते. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक ज्ञानासाठी अध्यात्म शिव योगी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह. नमः शिवाय.